आजच्या चौथ्या दिवशी सातारा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आपल्या मुंबईच्या स्टुडिओमध्ये ज्या पाहुण्या म्हणून येऊन गेलेल्या आणि ज्यांचा पहिला पॉडकास्ट आपल्या मराठी मीडिया चॅनलवरती पुस्तक आणि बरंच काही या पॉडकास्टवरती अतिशय गाजतोय, त्या लेखिका आशा नेगी आज परत आपल्याशी गप्पा मारायला आलेल्या आहेत. आज त्या त्यांच्या पहिल्या पुस्तक ब्युटी ऑफ लाईफ याच्याबद्दल बोलणार नाहीयेत, तर आज आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत त्यांच्या दुसऱ्या पुस्तकाबद्दल, ज्याची चर्चा आपण पहिल्या पॉडकास्टमध्ये केलेली. पुस्तकाचं नाव आहे लव्ह इज लव्ह, कारण जगणं महत्वाचं आहे. तर त्याच पाहुण्या परत आज आपल्या पॉडकास्टमध्ये. आशा नेगी, नमस्ते सर. अशा सगळ्यात पहिली सुरुवात तर तुला माहिती आहे कशी असते, ते मूड कसा आहे तुझा? मूड एकदम मस्तच आहे, कारण आपण साहित्य संमेलनामध्ये आलेलो आहोत आणि इथे तुम्ही बघताय की किती सारे लेखक आलेले आहेत आणि एवढी मजा येते की वाचकांबरोबर आपण कनेक्ट होतोय. आणि सर, एका लेखकाला ह्याच्यापेक्षा दुसरं काय हवं? किती दिवस आहेस? मी काल आले होते, काल आणि आज सॅटर्डे संडे. बर. आणि काय अनुभव, कालचा अनुभव काय होता? ऍक्च्युली सर, मी पुण्याची आहे प्रॉपर, तर मला वाटलं होतं की सातारामध्ये असे कोणते आपले वाचक भेटतील, कारण मी नवीन ऑथर आहे. ब्युटी ऑफ लाईफ पुस्तक आपलं 2024 मध्ये प्रकाशित झालं होतं. बरोबर. आणि 2025 मध्ये आपलं लव्ह इज लव्ह आलं. बरोबर. तर मला असं एवढं वाटलं नव्हतं प्रतिसाद भेटेल, पण सर जसं मी वॉक करायला सुरुवात केली, आतमध्ये आले, तर माझे वाचक मला आधीच भेटायला सुरुवात झाली. अशा यू आर अ सेलिब्रिटी, इन्फ्लुएन्सर सेलिब्रिटी आहे. आता ते मला माहित नाही सर, पण तुम्ही म्हणताय तर मला खरंच ऐकायला तर छान वाटतंय. पण सकाळचे लेख वाचून आलेले वाचक होते, सांगलीमधून आलेले होते, कोल्हापूर मधून आलेले होते. आणि हे फिलिंग आहे ना, फॅन्टॅस्टिक आहे सर, मेस्मरायझिंग आहे. और क्या चाहिए सर? म्हणजे आयुष्यात आपण जे काही करतोय, म्हणजे जसं मी नेहमीच म्हणते की ऍज अ ऑथर मला एक वाटतं की आपली पुस्तकं हे फक्त आहेत ना मनोरंजनाचं साधन नसावं, त्याच्यामधून समाज प्रबोधन व्हावं, काही अवेअरनेस व्हावा. आणि ब्युटी ऑफ लाईफ हे कॅन्सरवरचं पुस्तक होतं आणि लव्ह इज लव्ह आपलं खूप वेगळ्या विषयाचं पुस्तक आहे. आणि ज्या पद्धतीने वाचकांनी याचं वेलकम केलंय की बुक फेस्टिवलमध्ये सर आपल्या 300 प्रती 3 दिवसात संपल्या होत्या. इव्हन काल एवढा छान रिस्पॉन्स भेटला सर की मी सकाळी 11:30-12ला आले होते, तर मी स्टॉलवर 9 वाजेपर्यंत उभी होते सर. आय नो, आपण भेटलेलो आणि मी बघितलंय की किती गर्दी होती तुमच्या आजूबाजूला. खूप छानच वाटलं, भारीच वाटत होतं खूप. ब्युटी ऑफ लाईफ बद्दल वाचक खूप बोललेले आहेत. जी जी. नवीन पुस्तकाबद्दल काय बोलतायत वाचक? सर, ऍक्च्युली पुस्तकाचं नाव लव्ह इज लव्ह आहे, कारण जगणं महत्वाचं आहे. बरोबर. आणि प्रेम अशी एक भावना आहे ना सर की ती प्रत्येकाने आपल्या आयुष्यात अनुभवलेली असते. खरंय. आणि प्रत्येकाला तो खूप जवळीचा एक जिव्हाळ्याचा तो विषय आहे. त्याच्यामुळे वाचकांना तो विषय नक्कीच म्हणजे पुस्तक खूप आवडते, कॅच करते. इव्हन आपल्या ह्या पुस्तकाचं कव्हर पेज जे आहे ते नॅशनल फोटोग्राफर जे आहेत, अवॉर्ड विनिंग फोटोग्राफर देवदत्त कशाळीकर यांनी केलेलं आहे. ह्याचा ब्लर आपला डॉक्टर सबिहा यांनी लिहिलेला आहे. तो मतलब उनका नाम ही काफी है. आणि खूप चांगला म्हणजे विषय एवढा. तुमचा कनेक्ट असेल तर आम्हाला प्लीज कनेक्ट करू द्या. नक्कीच सर. आणि खूप अफलातून कॅरेक्टर आहे सर. द वे ते काम करतायत समयासाठी. आणि विषय सर कोणता आहे? सेक्स या विषयावर आपण म्हणजे तो सगळ्यांना हवा असतो, सगळ्यांना तो ऐकायचा असतो, सगळ्यांना इंटरेस्ट असतो, पण आपण सोशली तो विषय बोलत नाही. तर एक महिला, ती पण मुस्लिम महिला, त्याच्यावर काम करते म्हणजे विचार करा सर. ट्रोलिंग होतं, सगळं होतं, पण त्या एवढ्या ठाम आहेत त्यांच्या विषयावर. आणि खरं सर ह्या विषयावर बोललं पाहिजे. खरं.